स्वतःशी बोलणं खरंच पावरफुल होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो. कारण काय होतं, जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवून थोडं-थोडं बोलत नाही, आपल्याला काय होतं, आपण खूप काही गॉसिप करू शकतो, खूप काही चुगल्या करू शकतो, खूप काही निगेटिव्ह बोलू शकतो. पण ज्यावेळेस वेळ येते स्वतःला छान बोलायचंय, त्यावेळेस आपल्याला ते जमत नाही, कारण हे खूप अवघड आहे. सो स्वतःशी ज्यावेळेस आपण संवाद करायला लागतो, त्यावेळेस खरंच आपण खूप छान बनत असतो. एखाद्या गोष्टीबद्दल आपण अगोदरच जर डोक्यात तयारी करून ठेवली, प्रिपेअर करून ठेवली, की नाही माझा मित्र वेळेवर येत नाही, तो माझ्या वेळेवर कामं करत नाही आणि ज्यावेळेस मी कॉल करेल त्यावेळेस नाहीच सापडेल. जर अगोदर अशी तयारी केली असेल मनाची, अगोदरच बोलून ठेवलं असेल, माइंडमध्ये तसा विचार केला असेल, तर काय होतं माहिती आहे का? थोडं-थोडं त्याच प्रकारे व्हायला लागतं आणि परत आपण स्वतःला शाबासकी देतो, की बघ मी जसं म्हटलं होतं तसंच आहे. म्हणजे आपण अगोदर स्वतःला निगेटिव्ह सांगून ठेवतो आणि तसं झालं की आपल्याला छान वाटतं. पण जर हाच डेमो तुम्हाला तितकाच खरा वाटत असेल ना, तर एकदा ट्राय करा. चांगल्या विचारामध्ये स्वतःला घडवायचं. म्हणजे कसं की अगोदरच असं माइंडमध्ये सांगा की ठीक आहे ना, एखाद्या मित्राला आपण थोड्या दिवसासाठी थोडे पैसे दिले उसने किंवा एखाद्या मैत्रिणीने सांगितलं की पुढच्या महिन्यात आपण नक्की ट्रिपला जाऊ आणि आपल्या मनात जर तिच्याविषयी जो विश्वास नसेल, अगोदरच आपण जर विचार केला की ठीक आहे, तिने सांगितलंय ना, ती नक्कीच वेळ काढेल. मला विश्वास आहे, ती वेळ काढू शकते, ती प्लॅनिंग करू शकते. असं आपण जर अगोदर तयारी केली मनाची, तर नक्कीच होऊ शकतं तसं. 70% 80% आपल्याला म्हणजे त्या गोष्टी होऊ शकतात. कधी? ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणू, "नाही होऊ शकतं. माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे." तसंच माझ्या फ्रेंडवर पण माझा विश्वास आहे. नक्कीच ती वेळ काढेल, नक्कीच येईल. किंवा आपण एखाद्याला जे उसने पैसे दिले, त्याच्याबद्दल कधी-कधी आपल्याला खूप राग येतो, की "अरे, वेळेवरच पैसे देत नाही." आपण असं म्हटलं. पण त्याच्याऐवजी आपण असं बोलायला चालू केलं, की "नाही, आता सध्या त्याची थोडीशी थोडीशी कमी अशी सिच्युएशन बिकट आहे. आपण थोडं समजून घेऊ. ठीक आहे, हा 15 दिवसाच्या आत तुम्ही पैसे नाही दिले तरी थोडं थांबव. तोपर्यंत दुसरीकडून पैशाचा ॲडजस्टमेंट करू. पण तो नक्की देईल. आता सध्या तो नाही देऊ शकत, पण तो नक्की देईल." हे ज्यावेळेस आपण स्वतःला बोलतो ना, त्यावेळेस जे काम आपण हातात घेतले ना, त्यात डिस्टर्ब नाही होत किंवा आपण नर्व्हस नाही होत किंवा आपली चिडचिड नाही होत. सेल्फ टॉकने सगळ्यात मोठा फायदा आहे. जस्ट आपण स्वतःशी छान-छान वाक्य बोलत असतो ना, बरोबर आपला डोपामाइन त्या गोष्टीचा विचार करून खुश होत असतो आणि प्रेझेंट टेन्समध्ये जे होणार असतं ते फ्युचरमध्ये होणार आहे. जे काही होणार आहे ते फ्युचरमध्ये होणार आहे. पण प्रेझेंटमध्ये आपण छान काम करू शकतो. आपली चिडचिड नाही होत. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हा डेमो करून पहा, की सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सेल्फ टॉकने स्वतःला हिंमत येते, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आपण आपल्याला ह्याची सवय नाही आहे. आपण स्वतःला कधीच बोलू शकत नाही. असं होईल, अरे स्वतःला बोलायला लागलं म्हणजे काहीतरी वेड्यासारखं वाटतं. पण हे सेल्फ टॉक तुम्ही ट्राय करा. आणि खूप स्वतःला बिल्ड करा. खूप कॉन्फिडन्सनी पहा. जे काही छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत अपडाऊन झाले, त्याच्यात ग्रोथ होऊ शकते इथून पुढे. जर तुम्ही ट्राय केलं, तर इथून पुढे नक्कीच तुमच्यात कॉन्फिडन्स वाढेल. ही 100% गॅरंटी आहे. तर काय करा, रोजच स्वतःला थोडं-थोडं बोलण्याचा ट्राय करा. हे सेल्फ टॉक बोलणं म्हणजे लहान बाळाला बोलल्यासारखा प्रकार आहे आणि स्वतःला लहान करा. परत एकदा स्वतःला लहान बनवा. काम करताना आपण मोठे, पण मनाला आपल्या लहान आहे असं समजा. त्याला छान-छान गोष्टीमध्ये, पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये कसं विरघळता येईल, ह्या पॉईंटकडे लक्ष द्या आणि खूप छान कामाकडे लक्ष द्या आणि खूप प्रोग्रेस करा. खूप सक्सेस मिळवा. कधी सेल्फ टॉक खूप गरजेचं आहे. तुम्ही ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ मी ह्या पॉईंटसाठी आवर्जून बनवला, की खरंच माझ्याबरोबर ते मिरेकल घडतंय, ते तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकतं. त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि शेअर करा.